सुरुवातीलाच मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट द्यायची आहे। या महाराष्ट्राच्या अपडेटबद्दल राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल मात्र सुप्रीम कोर्टामध्ये ठरतोय फेल, तर उद्धव ठाकरे यांचा विजय मात्र दिमागदारपणे झळकतोय महाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्यंत। शिंदेगडाला मोठा धक्का देत उद्धव ठाकरेंनी आपली बाजू कणखरपणे महाराष्ट्रासमोर मांडली आणि अखेर सुप्रीम कोर्टात देखील उद्धव ठाकरेंचा दणदणीत विजय शिंदे सेनेसाठी धोक्याची घंटा ठरत आहे। मित्रांनो, बातमी महत्त्वाची, जाणून घेऊया नेमकी काय आहे बातमी। राज्याच्या राजकारणात पडद्याच्या पाठीमागे काय शिस्त आहे? गेल्या 3 वर्षांपासून सुरू असलेल्या सुनावणीकडे होते देशाचं लक्ष। सविस्तरपणे बातमी आता आपण जाणून घेऊया। मित्रांनो, सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या 3 वर्षापासून पेंडिंग असलेले प्रकरण आता अखेर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने येताना दिसू लागले आणि तसा देखील शिंदे सेनेसाठी हा जबरदस्त धक्का मानला जात आहे। कारण की उद्धव ठाकरेंनी गेली 4 वर्ष जीवाचं रान करून ही लढाई आम्ही जिंकणार अशा प्रकारचा संदेश आपल्या सामान्य शिवसैनिकांना दिला होता। नवनवे तर महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनात असेच होते की एकनाथ शिंदेंनी शिवसेना चोरलेली आहे, एकनाथ शिंदेंनी धनुष्यबाण चोरलेला आहे आणि राहुल नार्वेकर यांनी दबावापोटी निकाल देऊन संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी गंडवले असल्याची चर्चा सगळीकडेच सुरू होती। राहुल नार्वेकर यांना बसवलंय भारतीय जनता पार्टीने त्या पदावरती। महाराष्ट्र विधानसभेचं अध्यक्षपद हे निष्पक्षपातीपणे निभावलं गेलं पाहिजे, परंतु प्रत्येक निकाल देण्याच्या अगोदर शिंदे गटाची आणि भारतीय जनता पार्टीची राहुल नार्वेकरांसोबत बैठक व्हायची आणि त्या बैठकीनंतरच इकडेचे निकाल यायचे। त्यामुळे राहुल नार्वेकर यांना मात्र हा सगळ्यात मोठा झटका मानला जात आहे। राहुल नार्वेकर हे पक्षपातीपणाचं राजकारण त्या घटनेच्या पदावरती असताना कसं काही करू शकतात असा सवाल ठाकरेंच्या वकिलाने थेट सुप्रीम कोर्टामध्ये केल्यामुळे राहुल नार्वेकरांची प्रचंड मोठी गोची झालेली होती। राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल सुप्रीम कोर्टात देखील आवडला नाही। केंद्रीय निवडणूक आयोगाला तसे अधिकार असताना राहुल नार्वेकर कोणत्या अधिकार क्षेत्रामध्ये असे निकाल देऊन बाहेर पडले, हा देखील त्यांना प्रश्न आता जनता विचारू लागली आहे। एकंदरीत मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या प्रकारचा निकाल ठाकरेंच्या बाजूने यायला हवा होता तसा निकाल आला नाही आणि चौफेर टीका मात्र त्यांच्यावरती होत राहिली। मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये या सगळ्या घडामोडी आता तूर्तपणे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने फिरताना दिसत आहेत। ठाकरेंची बाजू प्रचंड प्रमाणामध्ये वरचढ असल्याचं प्रथमदर्शनी जाणवत होते। शिंदे सेना मात्र प्रचंड कोमात होती। जर हा निकाल पक्षाचा आणि चिन्हाचा निकाल जर आपल्या विरोधात गेला तर मात्र महाराष्ट्रात काय होईल, कुठे राहील पक्ष, शिंदे सेना कुठे जाईल, एकनाथ शिंदेंची शिवसेना महाराष्ट्रात शिल्लक राहील का, अशा प्रकारचे प्रश्न सध्या त्यांनाच पडले होते। मात्र राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल हा पक्षपातीपणाचं मोठं लक्षण असल्याचं सर्वांना जाणून आलं होतं आणि प्रथमदर्शनी हा निकाल अतिशय मोठा पक्षपातीपणा करून हा निकाल दिल्याचं सध्या सगळेच बोलत आहेत। यामुळे राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टातून जबरदस्त फटका बसला असून राहुल नार्वेकरांचं पद देखील जाऊन त्यांच्यावर देखील 6 वर्षाची आमदारकी लढण्याची बंदी येऊ शकते। यामुळे त्यांना हा जबर धक्का मानला जाऊ शकतो। उद्धव ठाकरेंनी त्यांच्याबद्दल देखील याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली असून राहुल नार्वेकरांना अधिकार नसताना निकाल देऊन बाजूला कसे सरले असा त्यांना प्रत्यक्ष प्रश्न सध्या विचारला गेला आहे। त्यामुळे राहुल नार्वेकर यांची देखील बोलती त्यावेळी बंद होती। एकेकाळी आदित्य ठाकरे यांच्या अधिपत्याखाली काम करणारे राहुल नार्वेकर कधी शिवसेनेच्या बाबतीत निकाल द्यायला लागले हे त्यांना देखील कळलं नाही। कारण की आदित्य ठाकरे यांच्या हाताखाली काम करणारा राहुल नार्वेकर आता शिवसेनेचा निकाल देऊ लागला। एवढे मोठे कसे झाले त्यांना देखील समजेना झाले। त्यामुळे शिवसेना प्रमुखांची शिवसेना ठाकरेंच्याच हातात राहिली पाहिजे आणि राहुल नार्वेकर यांना देखील खूप मोठा धक्का बसला पाहिजे अशी महाराष्ट्राची मनोमन इच्छा होती। आता पुढील कारणामध्ये नेमकं महाराष्ट्रात काय घडतंय ते आपण बघूच। मात्र सध्या तरी राहुल नार्वेकर यांच्यासाठी वाट बिकट असल्याचं जाणवतंय। सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे मात्र ही बाजू लावून धरतील हे मात्र आता नक्की झालंय।
मित्रांनो, आपल्या देखील मनात काय प्रश्न असतील? राहुल नार्वेकर यांनी दिलेला शिवसेनेच्या वतीला निकाल कसा होता आणि राहुल नार्वेकर यांच्यावरती सुप्रीम कोर्टाची कारवाई व्हावी का, याबद्दल आपल्या मनात काय वाटते? नक्कीच आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बदल होणं नक्कीच आवश्यकता आहे. धन्यवाद.